त्या चित्रपटात आका बी आहे, मुन्नी पण आहे, मस्साजोग, संतोष देशमुख. आपण सुरेश धस साहेबांचे आभार मानूया की सुरेश धस साहेबांनी हे प्रकरण लावून धरलं. नेमका विषय असा आहे की हे जे आका आहेत आणि ह्या ज्या मुन्नी आहेत ह्यांना पोचतोय कोण? तुमच्या शहरामध्ये जर आता कोणी आका असेल त्या आकाला वाढवलंय कोणी, त्याला बळ कोणी दिलंय? कितीतरी आका आणि कितीतरी मुन्न्या या महाराष्ट्रामध्ये सध्या ॲक्टिव्ह असतील, त्यांचं काय करायचं? तर आपण भविष्यातले संतोष देशमुखांना वाचू शकू. महाराष्ट्रामध्ये सध्या एक चित्रपट सुपरहिट चालला आहे आणि विशेष म्हणजे त्या चित्रपटाचं शूटिंग कुठेही झालेलं नाही. तो चित्रपट लोक लाईव्ह पाहत आहेत. त्या चित्रपटामध्ये हिरो बी आहे, फायटिंग बी आहे, खून खराब आहे. त्या चित्रपटात आका बी आहे, मुन्नी पण आहे, डायरेक्टर पण आहे, सगळ्या गोष्टी त्या चित्रपटात. आणि तो लाईव्ह चित्रपट चालू आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रात. आणि तो चित्रपट आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि लोकही आवडीनं तो चित्रपट पाहतात आणि चित्रपटाची मजा घेतात. चित्रपट संपला, जसं आपण थिएटरला गेलो, चित्रपट संपला की चित्रपटामधल्या ज्या गोष्टी येतं त्या चित्रपटामध्ये हिरोला मारहाण झालेली असते, काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात, दुःखाच्या गोष्टी घडलेल्या असतात. आपण चित्रपट पाहताना हळहळतो आणि जसं थिएटरच्या बाहेर पडतो त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि आपलं रेग्युलर लाईफ जगायला चालू करतो. तसं सध्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये एक लाईव्ह चित्रपट चालू आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे मस्साजोग, संतोष देशमुख. कारण संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आणि ही जी गोष्ट घडली ही चित्रपटासारखीच आहे. म्हणजे चित्रपटात जसे गुंड असतात, किडनॅप करतात, नंतर हाणामारी होती, खून खराबी होते, नंतर त्या खून करणाऱ्यांना वाचवणारा कोणतरी आका असतो, त्याच्यामध्ये परत मुन्नी पण आहे. अशा सगळा ड्रामा जे आहे या चित्रपटात आहे. बीडची जनता, महाराष्ट्रातली जनता सध्या तो चित्रपट पाहतात. या व्हिडिओमध्ये आपण संतोष देशमुखांची हत्या कशी झाली, त्या गुन्ह्याने कशा प्रकारे त्यांना मारलं किंवा त्यांना कसं किडनॅप झालं, या सगळ्या प्रकाराबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार नाहीत. कारण ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही जर यूट्यूब ओपन केलं तर तुम्हाला नुसतं स्क्रोल जरी केलं तर तुम्हाला 50 ते 60 व्हिडिओ भेटतील. संतोष देशमुख हत्या प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याविषयीच्या व्हिडिओ तुम्हाला लाखो पाहायला मिळतात. न्यूजवरही तीच बातमी आहे. त्यामुळे त्या गोष्टी कशा घडल्या, काय प्रकरण घडलं, या गोष्टीवर आपण बोलणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आकाविषयी आणि मुन्नीविषयी. पण याच्या आधी आपण सुरेश धस साहेबांचे आभार मानूया की सुरेश धस साहेबांनी हे प्रकरण लावून धरलं. विधानसभेमध्ये या प्रश्नावरती आवाज उठवला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे या प्रकरणावर योग्य तपास होण्यासाठी त्यांनी प्रशासनावर दबाव आणला. आज मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली, आपल्याला हळहळ वाटते आणि ते खरंच चुकीचं आहे. अगदी अमानुषपणे एखाद्या प्राण्याला मारावं अशा प्रकारे त्यांची हत्या झाली, ही गोष्ट निंदनीय आहे. म्हणजे महाराष्ट्राचा बिहार करण्याचं काम या ठिकाणी होते. मग ते कोण करतं आहे? आका करत असतील किंवा मुन्नी करत असतील. परंतु विषय असा आहे की संतोष देशमुखांची हत्या झाली मस्साजोगमध्ये, ते प्रकरण उघड झालं आणि आपल्याला हळहळ वाटते. त्या प्रकरणावर आपण आज बोलतोय. परंतु आत्तापर्यंत अशी कितीतरी संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांना मारून टाकलं, त्यांचा तपासही नाही, शोध नाही. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशी कितीतरी संतोष देशमुख असतील की ज्यांचा खून झाला, ज्यांना मारून टाकलं, पण त्यांचा तपासही लागला नाही, त्यांच्या बॉड्याही सापडल्या नाहीत. विषय असा आहे की मग हे जे आका आहेत हे फक्त आता बीडचं प्रकरण झालं म्हणजे बीडचं प्रकरण चुकीचं झालं हे ठीक आहे. परंतु मग आता बाकीच्या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक ठिकाणामध्ये जे आका आहेत, ज्या मुन्न्या आहेत आणि ज्या अनेक संतोष देशमुखची हत्या इथून मागं झाली आणि आजही होत आहे. मग नेमका विषय असा आहे की हे जे आका आहेत आणि ह्या ज्या मुन्न्या आहेत ह्यांना पोचतोय कोण? यांना मोठं करतोय कोण? तर यांना मोठं आपणच करतोय. आपल्याकडे बघा ना, जर आपल्या गावामध्ये एखादा आका असला आणि त्या आकाचा लय आवाज असला, त्याला सगळे गावातले टरकत असले,
गावातले घाबरत असले तर आपण त्याच्या किती पुढं पुढं करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावागावामध्ये तुमच्या शहरामध्ये जर आता कोणी आका असेल त्या आकाला वाढवलं आहे कोणी, त्याला बळ कोणी दिलं आहे, लोकांवर अन्याय करण्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला कुठून, तर तो आपल्यामुळं आला आहे. कारण आपण त्याला पोचले, आपण त्याला सहकार्य केलं आहे, आपण त्याला सपोर्ट केला आहे. मग ते मतदानाच्या माध्यमातून असू द्या नाही तर कुठल्याही माध्यमातून असू द्या, पण आपण त्या आकाला मोठं केलं आहे. आणि आकाला मोठं केलं आहे त्याच्यामुळं आकांनी मुन्नीला मोठं केलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या आका आणि मुन्या आहेत ना, ह्यांना आपण पोचलं आहे. ही आपली चूक आहे, ही जनतेची चूक आहे. त्याच्यामुळं आता संतोष देशमुखांचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रात घडतं आहे, त्यामुळं आपल्याला तळतळ वाटते, हळहळ वाटते, योग्य आहे. परंतु असे कितीतरी संतोष देशमुख महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत त्यांनी आपला जीव गमावला असेल. आणि आता सध्यासुद्धा कितीतरी आका आणि कितीतरी मुन्या या महाराष्ट्रामध्ये सध्या ॲक्टिव्ह असतील. त्यांचं काय करायचं? जर खरंच मसाजोग प्रकरणातून आपण जर काय घेणार असेल ना, तर आपण हे घ्यायला पाहिजे की तुमच्या भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये जर कोणी आका असेल तर त्या आकाला आताच तुम्ही जागेवर आणा. आकाला तुम्ही सहकार्य करू नका, त्याला पोसू नका. कारण तुम्ही जर तुमच्या शहरामध्ये असणाऱ्या, तुमच्या गावात असणाऱ्या आकाला जर तुम्ही आता पोसलं, त्याला जर आता मोठं केलं, तर भविष्यात तो कोणत्या संतोष देशमुखची हत्या करणार आहे, कोणत्या संतोष देशमुखला तो मारणार आहे. त्यामुळे तुमच्या आसपास आता जर कोणी आका असेल ना आणि तो जर एखाद्या मुन्नीची भीती दाखवून तुम्हाला जर धमकावत असेल, तुमच्यावर जर वचक बसवण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा आकांना आत्ताच जाग्यावर आणा. तर आपण भविष्यातले संतोष देशमुखांना वाचू शकू. मित्रांनो, हे जे प्रकरण घडले ते अगदी एखाद्या चित्रपटासारखं घडले. एखादा साऊथचा चित्रपट, त्याच्यामध्ये गुंड असतात, खून खराब असतो, मारामारी असते, राजकीय लोक कसं त्यांचं हस्तक्षेप करतात अशा प्रकरणामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीचा, ह्या सगळा मसाला हा चित्रपटात असतो. आणि तशाच प्रकरण सेम टू सेम सध्या मसाजोग बीडमध्ये हे प्रकरण घडत आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची जिम्मेदारी सगळ्यात आधी आपण घ्यायला पाहिजे. कारण आपली चूक आहे, आपण आपल्या आसपासच्या आकांना मोठं करतो, ही आपली चूक आहे. आता बीडमधले जे प्रकरण घडलं ते कसं घडलं, काय कहाणी आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ सांगत बसलो नाही. कारण का, तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहेत. यूट्यूबवर तुम्ही त्याचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. माझा मुद्दा असा आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुढं घडू नये म्हणून काय व्हायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे, अशा गोष्टी पुढं होऊ नये म्हणून आपल्या आसपास जे आका असतात आणि जे तुमच्या वर्चस्व टाकण्याचा प्रयत्न करतात, मग तुमच्या गावातले आका असू द्या, तुमच्या शहरातले आका असू द्या किंवा तुमच्या जिल्ह्यातले आका असू द्या, त्यांना तुम्ही आत्ताच व्यसन घातली पाहिजे. त्यांना पोसायचं बंद करा. आणि ते पोचतेत कसे, तुमच्या मतावर पोचतेत. तुम्ही त्यांना सपोर्ट करता, तुम्ही त्यांना सहकार्य करता, म्हणून ते पोचलं जातील. तर अशा आकांना पोसणं आपण आजपासून जर बंद केलं तर भविष्यातल्या अनेक संतोष देशमुखांना आपण वाचवणार आहोत. तर ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आकांना पोसायचं आपण बंद करायला पाहिजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. आणि आपला जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही एक लाईक करायला विसरू नका. त्यामुळं नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायला माझा आत्मविश्वास वाढणार आहे. धन्यवाद मित्रांनो.